ह्या खांडबहाळे.com वरती नेमकं काय काय आहे, इथून आपण सुरुवात करूया का? हां, म्हणजे म्हणजे मग कनेक्ट डिस्कनेक्टकडे आपल्याला येता येईल. तर ही साईट आहे ना, आणि ही तुझी कंपनी पण आहे, तर हे काय करतं नेमकं खांडबहाळे.com? तर खांडबहाले.com ची निर्मिती मुळात या कनेक्टिव्हिटीसाठीच झाली. बरं. जगभर 7,000 भाषा बोलल्या जातात. 7,000हून जास्त भाषा जगात बोलल्या जातात. बरं. आणि आपण असं बघतो आता, त्यात भारत हे अतिशय छान उदाहरण आहे, कारण आपण बहुभाषीय देश आपला आहे. हं. आपण नवीन प्रांतात गेलो, नवीन राज्यात गेलो की एक वेगळ्या देशात आल्यासारखं वाटतं, आपण फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं. म्हणजे आपल्याच देशात आपल्याला परदेशात गेल्यासारखं वाटतं. याचं कारण म्हणजे भाषा. हं. आता जर आपण ह्या भाषा जोडल्या तर अर्थातच माणसं जोडली जातील, ही त्याच्या मागची कल्पना आहे. हां, हे तू फार छानच सांगतोयस की भाषा जोडली तर माणसं जोडली जातील. अगदी नक्की. हां. कारण कोणीतरी गुजरातवरून किंवा पंजाबवरून आल्यावर इथे नमस्कार आपलं मराठीमध्ये म्हटलं, किंवा आपण तिकडे जाऊन जर म्हटलं की केम छो, हं. तर जवळचं वाटतं. हं. तर ही जी कनेक्टिव्हिटी आहे, आपण हृदयापासून हृदयापर्यंत त्या जो संवाद होतो हं. तो या भाषेच्या माध्यमातून होतो. आणि म्हणून ह्या जोडणीसाठी मुळात भाषेची निर्मितीच संवादासाठी झालेली आहे, जोडण्यासाठीच झाली. जोडण्यासाठी झालेली आहे. हं. आणि मग हे जोडत असताना ज्या ह्या वेगवेगळ्या भाषा आहेत ह्या जोडल्या तर त्या जोडणीची व्याप्ती वाढेल, जगभर वाढेल. आणि ह्या म्हणजे भाषा जोडणी प्रकल्पातून संपूर्ण विश्वाला जोडणी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. इथे आता ज्या 22 राजभाषा आहेत हं. भारत देशाच्या बरं. राज्यघटनेनुसार, तर त्या सर्व भाषांचं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर होतं. आणि सर्वात महत्त्वाचे याचे शब्दकोश, म्हणजे भाषांतराचा जो मूळ पाया आहे किंवा जो बेस आहे तो आहे शब्दकोश. बरोबर. तर ह्या शब्दांचं शब्दांतर किंवा भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये केलं जातं. आणि आज जगभरातून म्हणजे लाखो लोक दररोज या वेबसाईटला व्हिजिट करत असतात. त्याचबरोबर हे जे तंत्रज्ञान आहे हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध करून दिलं आहे. उदाहरणार्थ डेस्कटॉप कम्प्युटर्स, लॅपटॉप्स तर आहेतच, वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत. आणि आपण जे आता हल्ली स्मार्टफोन वापरतो तर अँड्रॉइड प्ले स्टोअरवरती गेलं की तिथे खांडबहाले.com सर्च केलं की ते ऑफलाईन ॲप्स पण डाउनलोड करता येतात. आणि याच्या माध्यमातून मुलांना नवीन भाषा शिकता येते. मुळात आपल्याला ज्या अडचणी असतात उच्च शिक्षण घेताना, समजा इंग्रजी असेल किंवा इतर भाषा असेल, तर त्या भाषेंमधले शब्द समजून घेता येतात, म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये प्रगती करता येते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आज जवळजवळ 150 देशांमध्ये 15 कोटीहून अधिक लोक याचा वापर नित्याने करतायत. थांब 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 150 देशांमध्ये 15 कोटीहून जास्त लोक आज या खांडबहाळे.comचा वापर करतायत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे या सगळ्या 22 भाषा, म्हणजे समजा मला पाईनॲपल या इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर हवं असेल, अननस, तर मग मी पाईनॲपल आणि मराठी केलं की मला अननस मिळतं. आणि मग वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये मला त्या त्या भाषेत त्या अननसाला काय म्हणतात हे कळतं मला. आणि म्हणजेच असं की मी समजा दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये गेलो तर मला पटकन माझ्या स्मार्टफोनवरती सुद्धा दुकानामध्ये मी असेन, मार्केटमध्ये असेन, एसटी स्टँडवर असेन, तर मला शब्द मिळू शकतील. नक्की, कारण आपण आता जगाचा एक भाग आहोत. आणि आजच्या युगामध्ये आपल्याला सतत कुठल्या तरी नवीन राज्यात, कुठल्या तरी नवीन देशात, नवीन प्रांतात अभ्यासासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा जावंच लागतं. आणि अशा वेळी आपण तिथली भाषा जर स्थानिक भाषाशी जर जोडलं जाऊ शकत असू या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, त्यासारखं चांगलं काय.